सुनंदाताई, वय अंदाजे 50 वर्ष, पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहत होत्या. अंगात नेहमीप्रमाणेच एक साधी सुती नऊवारी साडी, केस काळसर आणि पांढरट, मागे अंबाड्यात बांधलेले. चेहऱ्यावर वर्षानुवर्षांचा अनुभव, सौम्यता आणि थोडीशी चिंता. ती चिंता त्यांच्या मनाला खूप काळापासून पोखरत होती, त्यांच्या गावाकडच्या वडिलोपार्जित घराची. हे घर म्हणजे एक जुना पारंपरिक वाडा होता, भरपूर लाकडी काम, मोठं अंगण आणि प्रत्येक खोलीत आठवणींचं ओझं. आईवडिलांच्या निधनानंतर आणि मुलं परदेशात स्थायिक झाल्यानंतर हे घर पडून होतं. कोणीतरी जपायला हवं होतं, पण ते शक्य नव्हतं. सुनंदाताईंना आर्थिकदृष्ट्या थोडी अडचण होती. पुण्यातल्या खर्चांना सामोरे जाताना गावाचं घर विकायचा विचार तिच्या मनात पक्का होत चालला होता. स्मृती आहेत हो, पण ह्या स्मृती पोट भरत नाहीत, असं ती स्वतःशीच पुटपुटली होती. एक दिवस तिचा लहान भाऊ तिच्या घरी आला. तो म्हणाला, ताई, एक खरेदीदार तयार आहे. री किंमत देतोय. एवढं जुने घर कोण घेत नाही हल्ली, याने घेतलं तरी देवग्र. सुनंदाताई गप्प बसल्या. त्या वाड्याच्या दारात आईने टाकलेलं तुळशीचं रोप, अंगणात खेळणाऱ्या मुलांच्या आठवणी, संध्याकाळी होणारी आरती, हे सगळं डोळ्यासमोर आलं. पण परिस्थितीची गरज म्हणून त्या निर्णय घेण्याच्या वाटेवर होत्या. याच निर्णयाच्या वळणावर एक अदृश्य मार्ग सुरू होणार होता, जे त्यांना माहीत नव्हतं, पण ज्याचा थेट संबंध स्वामी समर्थांच्या आशीर्वादाशी असणार होता. त्या रात्री सुनंदाताई झोपल्या होत्या. मनात वाडा विकण्याचा विचार चालू होता, त्यामुळे नीट झोप लागत नव्हती. थोड्या डुलकीत त्या एका स्वप्नात गेल्या. स्वप्नात त्या त्यांच्या वाड्याच्या अंगणात उभ्या होत्या. अचानक त्यांना स्वप्नात स्वामी समर्थांना पाहायला मिळालं. स्वामी समर्थांनी त्या ताईला एक इशारा दिला, हे घर विकू नकोस. हे स्वप्न संपताच त्या जाग्या झाल्या. त्यांचा हृदय जोरात धडधडू लागला. त्यांना कळलं की हा स्वप्न फक्त स्वप्न नाही, तर काहीतरी महत्त्वाचं सांगणारा इशारा आहे. त्यांनी त्या क्षणी आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याचं ठरवलं. स्वप्न पाहिल्यानंतर सुनंदाताईंचं मन अजूनही गोंधळलं होतं. ती त्या स्वप्नातल्या शब्दांचा अर्थ शोधत बसली होती. हे घर विकायचं नाही, ह्या वाक्याने तिच्या अंतर्मनात एक विचित्र भूक जागली होती. तिने विचार केला, हे घर फक्त मालमत्ता नाही, तर आमच्या कुटुंबाचा इतिहास आहे. त्यात आईवडिलांच्या आठवणी, भावंडांच्या बालपणाच्या स्मृती आणि स्वामी समर्थांचा आशीर्वादही दाट आहे. त्या दिवसात तिने गावातल्या काही जवळच्या परिचितांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की वाडा जरी जुना असला तरी त्याला स्थानिक लोक एक पवित्र ठिकाण मानतात. काहींना वाटतं की तिथे स्वामी समर्थांच्या कृपेने काही चमत्कारही घडले आहेत. सुनंदाताईंना हळूहळू त्या घराशी एक वेगळीच जोडणी वाटू लागली. ती जशी भावनिकदृष्ट्या घराकडे आकर्षित होत होती, तसतसे आर्थिक अडचणी देखील दूर होण्यास सुरुवात झाली. तिच्या मनात आता एक नवीन ठाम निश्चय होता, ती वाडा विकणार नाही. तो घर सोडून देण्यापेक्षा ती त्यात पुन्हा जीव ओतून त्याचा सांभाळ करेल आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्या वाड्याला नवी ओळख देईल. तिच्या हृदयात एक नवी उमेद फुलत होती, विश्वास आणि श्रद्धेची. सुनंदाताई आता पुण्याला परत आल्या होत्या, पण मन गावच्या वाड्यात अडकलेले होते. ती निर्धाराने सांगू लागल्या, हे घर विकायचं नाही. आर्थिक अडचणी होत्या, पण मनात एक वेगळी शांतता होती, जणू काहीतरी अदृश्य शक्ती तिच्या भोवती आहे. एक दिवस तिचा लहान भाऊ पुन्हा आला. चेहरा थोडा घाईघाईत होता. त्याने सांगितलं, ताई, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ज्या खरेदीदाराने आधी साधी किंमत सांगितली होती, तो आज परत आला आहे आणि यावेळी त्याने 3 पट किंमत दिली आहे. सुनंदाताई थोड्या वेळ थबकल्या. 3 पट? तिने विचारलं. हो ताई. त्याला असं वाटतं की हे घर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तो म्हणतो की त्याच्या गुरूंच्या स्वप्नांतही हे घर आले आहे आणि त्याला असं जाणवलं की ही जागा काही विशेष आहे. सुनंदाताईंना अंगावर शहारे आले. काही बोलता आलं नाही. तिच्या मनात स्पष्ट होत होतं, हा योगायोग नाही, काहीतरी आशीर्वाद आहे. त्या रात्री तिने शांतपणे देवापुढे हात जोडले, डोळे मिटले. मनात फक्त एकच भावना, हे सगळं स्वामींच्या इच्छेनुसार होऊ द्या. मी आता पैशाच्या लोभात निर्णय घेणार नाही, फक्त मार्गदर्शन स्वीकारणार आहे. त्या रात्री तिला घर विकायची गरज वाटली नाही, कारण तिच्या हृदयात होता खरा ठेवा, श्रद्धा आणि आशीर्वाद. सुनंदाताईंनी आता स्पष्टपणे निर्णय घेतला होता, वाडा विकायचा नाही. ती रोज वाड्याचा फोटो हातात घेऊन स्वामी समर्थांना नमस्कार करत होती.
तिच्या मनात आता एक नवा विचार पिंगा घालत होता, या वाड्याचं काय करता येईल? हे काही फक्त बंद करून ठेवण्यासारखं नाही. एका रविवारच्या दिवशी ती वाड्याचे जुन्या फोटो, पत्रंग आणि कागदपत्रं पाहत बसली होती. वडिलांनी लिहिलेलं एक जुनं पत्र तिला सापडलं. त्यात लिहिलं होतं, हा वाडा म्हणजे केवळ घर नव्हे, तर आपली ओळख आहे. जोपर्यंत हा वाडा जिवंत आहे, तोपर्यंत आपली माणसं, आपली संस्कृती जिवंत आहे. त्या ओळी वाचून सुनंदा ताई गहिवरल्या. तिच्या मनात आता नवा विचार पक्का झाला. या वाड्याचं रूपांतर मी स्वामी समर्थ भक्तांसाठीच्या एक आध्यात्मिक जागेत करेन. तिने गावातल्या काही विश्वसनीय लोकांना संपर्क केला. कोणी म्हणालं, इथे एक छोट ध्यानकक्ष करता येईल. कोणी म्हणालं, पुरातन वस्तू जपता येतील. सगळ्यांना ती कल्पना आवडली. सुनंदाताईंनी ठरवलं, वाड्याच्या एका भागात स्वामी समर्थांची सुंदर मूर्ती बसवायची, रोज दीप लावायचा आणि दर गुरुवारी छोट कीर्तन किंवा वाचन करायचं. ती आता विक्रेती नव्हती, ती झाली होती एक संरक्षक, एक सेवेकरी. ती म्हणाली, स्वामींनी या घराचं रक्षण केलं. आता मी त्यांचं काम पुढे नेते. वाडा जिथं कधी काळी विक्रीच्या वाटेवर होता, तिथं आता भक्तांची पावलं वळू लागली होती आणि स्वामी समर्थांचं नाव गुंजू लागलं होतं. सुनंदाताईंनी वाड्याचं रूपांतर एका आध्यात्मिक केंद्रात करण्याचा निर्णय घेतल्यापासून तिच्या मनात एक वेगळीच शांती निर्माण झाली होती. वाडा आता फुलू लागला होता आठवणी, भक्ती आणि नवचैतन्यानं. एका गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी त्यांनी स्वामींच्या मूर्तीपुढं पूजा केली. सुपारी, हार, उदबत्ती आणि लहानसं तुपाचं दिवंग. त्या दिवशी त्यांचं मन खूप शांत होतं, पण एक विलक्षण ऊर्जा जाणवत होती. त्याच रात्री सुनंदाताईंना एक स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्यांच्यापाशी आले होते. अत्यंत तेजस्वी रूप. स्वामी म्हणाले, तू जे ठरवलंस ते योग्य आहे. वाडा विकलास असतास तर त्या जागेचं तेज हरवलं असतं. आता या वाड्याच्या कणाकणातून माझं अस्तित्व प्रकट होईल. लोक इथे येतील, शांती मिळवतील. तू केवळ आई झालीस या घराची, आता मी राहीन इथे. सुनंदाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या जमिनीवर वाकल्या आणि स्वामींना नमस्कार केला. स्वप्न संपलं, पण त्यांच्या मनावर एक अमिट ठसा उमटला होता. सकाळी उठल्यावर त्या वेगळ्याच आनंदात होत्या. कोणताही संदेह नव्हता आता. त्या पूर्णतः समर्पित झाल्या होत्या स्वामींच्या इच्छेला. त्याच दिवशी एक विलक्षण घटना घडली. पुण्यातून आलेल्या एका उद्योगपतीचं वाहन थेट त्या वाड्यापाशी थांबलं. तो माणूस खूपच सुसंस्कृत आणि भक्तिरसात रंगलेला होता. त्याने सुनंदाताईंना विचारलं, ताई, मला स्वामींच्या इच्छेने इथे येण्याचं बळ मिळालं. मला या वाड्यात काही सेवा करायची आहे. काहीही काम असो, मी हक्कानं करेन. हे ठिकाण एक तपोभूमी वाटतंय. सुनंदाताई हसल्या. त्यांना आता जाणवायला लागलं होतं, स्वामी समर्थ आता त्यांच्या वाड्यात स्थायिक झाले होते आणि सर्व काही त्यांच्या इच्छेप्रमाणे घडू लागलं होतं. स्वामी समर्थांच्या कृपेनं आणि उद्योगपतीच्या मदतीनं सुनंदाताईंचं वाडं आता एक पवित्र स्थळ बनत चाललं होतं. काही महिन्यातच वाड्याचं रूप बदललं. जुन्या भिंतींना रंग दिला गेला, अंगणात फुलझाड लावली गेली आणि स्वामी समर्थांच्या सुंदर मूर्तीच्या भोवती एक छोटंसं ध्यानमंदिर उभं राहिलं. सप्ताहाच्या दर गुरुवारी गावातले आणि शहरातून येणारे भक्त इकडे येऊ लागले. तिथे भजनं, नामस्मरण आणि ध्यानसत्र होऊ लागली. वाड्याचा प्रत्येक कोपरा आता स्वामींच्या अस्तित्वाने भारलेला वाटू लागला होता. एक गुरुवारी सकाळी एक गरीब महिला आपल्या 2 मुलांना घेऊन वाड्यात आली. तिच्या डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर चिंता. तिने सुनंदाताईंना सांगितलं, ताई, माझ्या नव्याला काम नाही, घरात अन्नही नाही. कोणीतरी सांगितलं की इथे येऊन स्वामींच्या पायांवर डोकं टेकवलं तर मार्ग नक्की सापडतो. सुनंदाताईंनी तिला थांबवलं, पाणी दिलं आणि म्हणाल्या, बाळ, इथे केवळ मागणं नाही तर श्रद्धा घ्यायला ये. स्वामी सगळ्यांचं ऐकतात, सांगताही उत्तर देतात. त्या स्त्रीनं डोळे मिटले आणि स्वामींच्या मूर्तीपुढं डोकं ठेवून प्रार्थना केली. काही दिवसांनी ती परत आली. चेहऱ्यावर आनंद, डोळ्यात विश्वास. ताई, नव्याला नोकरी मिळाली. अचानक एका मित्रानं फोन केला आणि कामही पुण्यातच. खरंच हे स्वामींचंच काम आहे. सुनंदाताई तिच्याकडे बघून फक्त हसल्या. त्याच दिवशी संध्याकाळी सुनंदाताई गच्चीत बसून सूर्यास्त बघत होत्या. गार वारा, पानांची सळसळ आणि हृदयात शांतता. त्यांना वाटलं, हे घर मी विकलं असतं तर या सगळ्या जीवांना आधार मिळाला असता का?
त्या विचारात मग्न असतानाच एक लहान मुलगा पाया चढून आला. त्याच्या हातात स्वामींची लहान मूर्ती होती. तो म्हणाला, आजी, ही मूर्ती आईनं मला दिली. ती म्हणाली, ज्यांच्याकडे स्वामी राहतात त्यांच्याकडेही न्यायची. सुनंदाताईंनी ती मूर्ती हातात घेतली. डोळे पुन्हा भरून आले. स्वामी आता या वाड्यात नव्हे, प्रत्येक भक्ताच्या हृदयात स्थायिक झाले होते. सुनंदाताईंचं आयुष्य आता पूर्णपणे बदललं होतं. ती एकटी नव्हती राहिलेली. वाड्यात दररोज भक्त येत. काही स्वामी समर्थांच्या कृपेची गोष्ट सांगत, तर काही केवळ मन शांती शोधत. ती जागा आता फक्त भिंती आणि आठवणींची राहिलेली नव्हती, ती जिवंत झाली होती. एका गुरुवारी सकाळी भजनानंतर सुनंदाताई शांतपणे वाड्याच्या देवघरात बसल्या होत्या. समोर स्वामी समर्थांचा मूळ मूर्ती आणि बाजूला तो लहान मुलगा आणलेली दुसरी छोटी मूर्ती, दोन्ही समृद्ध भक्तीने सजवलेले. त्या दोन्ही मूर्तींना पाहता पाहता सुनंदाताईंना अचानक जाणवलं, हे घर फक्त माझं नाही, ही जागा तर स्वामींची आहे आणि मी केवळ सेवक. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर एक अनोख्या समाधानाचे, स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनाचे. त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी गावातील काही तरुणांना बोलावलं आणि सांगितलं, हा वाडा आता केवळ घर न राहता भक्तांसाठी एक सेवास्थान होईल. इथे कोणीही येऊ शकतो, अडचणीतला, शोधातला किंवा शांतीसाठी. स्वतःचं आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण करत सुनंदाताईंनी त्या जागेचं नाव ठेवलं श्री स्वामी सेवाधाम. गावकरी आनंदले, भक्त उत्साही झाले आणि वाडात जो कधी विकण्याच्या उंबरठ्यावर होता आता एक आध्यात्मिक केंद्र बनला. सुनंदाताई, ज्या कधी जगात एकट्या वाटत होत्या, आता शेकडोंच्या प्रेमात न्हाल्या होत्या. पण सगळ्यात महत्त्वाचं, त्या आता स्वामींच्या सेवेत पूर्णपणे तृप्त होत्या. ही कहाणी आपल्याला हे शिकवते, जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो तेव्हा अडचणींमध्येही योग्य मार्ग सापडतो आणि काही निर्णय जे आपल्याला कठीण वाटतात तेच आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देतात. सुनंदाताईंच्या जीवनातला प्रत्येक टप्पा स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती आहे.